प्रातःकाल 3 बजे। जी गंगा आरती आपण रील्समध्ये बघत होतो, त्या गंगा आरतीला आपण काल संध्याकाळी अनुभवलेला आहे। हा अनुभव अक्षरशः वेगळाच होता। हा अनुभव जो आहे ना काल रात्रीचा, एकदम नेक्स्ट लेवल होता। जे कालचं वातावरण होतं, एकदम भावुक करणारं वातावरण होतं कालचं। अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रूही आले काल, जेव्हा मी गंगा आरतीचं, गंगा मैयाचं दर्शन घेत होतो। आणि हां, कालची इंटरेस्टिंग गोष्ट तर काल आम्हाला पालखी भेटली, एकदम गर्भगृहापर्यंत न्यायला आम्हाला चान्स भेटला। ते एक मला खूप आवडलं। आमचं तेवढं नशीब होतं की आम्हाला ती पालखी भेटली। गंगामध्ये स्नान केल्यावर त्याच पापातून आपण मुक्त होतो, जे पाप आपण जाणून बुजून केलेले नसतात। बाकीचे जाणून बुजून केलेले पाप असतात, त्यांचं काही करू नाही शकत आपण। काय म्हणता, यावर तुमचे विचार काय? आणि हां, आत्तापर्यंतचे ब्लॉग्स कसे वाटले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाकी कसं वाटतंय तुम्हाला हे ब्लॉग्स बघून? तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करत असाल। सगळे ब्लॉग्स एकदम रिअल ठेवलेले आहेत मी। बाकी भेटूया पुढे। हां, मॅटर सांगतो तुम्हाला काय झालेलं आहे। आता जे आम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं तर एक रजिस्ट्रेशन करावं लागतं, 3 गोष्टी लागतील तिथं। आता समजा तुम्ही कॅबने येत असाल तर तुम्हाला लागतो ग्रीन कार्ड त्या कॅबचा, सोबत लागतो तुम्हाला ट्रिप कार्ड, कारण तो ड्रायव्हर आणि तुम्ही असे वेगवेगळे माणसं आहेत म्हणून। आणि लागतं तुम्हाला मेन इम्पॉर्टंट रजिस्ट्रेशन टोकन, म्हणजे एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो प्रत्येकाला, जो रजिस्ट्रेशन कशाला करावं लागतं, आपण जिथं उत्तराखंडच्या म्हणजे टुरिझम डेटाबेसमध्ये आपलं नाव सेव्ह व्हावं, म्हणजे की आपण तिथं जातोय बाबा असं, म्हणून ते रजिस्ट्रेशन लागतं। जो रजिस्ट्रेशन पेपर आपण काढलेला आहे तो निघाला फर्जी म्हणजे काय, फक्त डेट्स जे आहेत त्याच्यावर लास्ट डेट आहे 12 आणि आपल्याला पाहिजे लास्ट डेट 16-17 तसं। तर परत एकदा रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यासाठी आहे हा ऑफलाईन रजिस्ट्रेशनसाठी ही लाईन लागलेली। इथे हा एवढा मोठा टेंट पूर्ण भरलेला आहे। बरेच भाविक भक्त रात्रीपासून इथं बसलेले आहेत। आम्ही आलो आहे 3:30 पासून, तरी आमच्या पुढे 30-35 जण अजून आहेत। आणि माझे एक म्हणजे माझ्या पप्पाचे फ्रेंड आहेत जे ऋषिकेशमध्ये 1-1.5 महिन्यापासून राहतात, तिथलचं कल्चर वगैरे शिकण्यासाठी। तर त्यांनाही सांगितलं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तेही त्यांच्याकडून प्रयत्न करत आहेत। ज्यांचं पहिलं होतं तिथून झालं, एकदा झालं कुठून तरी, तर इथून लगेच निघूयात आपण केदारनाथसाठी। मग कारण काय, एका आयडीवरून 2दा रजिस्ट्रेशन होणार नाही। तर चला भेटूया पुढे, काय अपडेट्स मी कळवत राहील। टिल देन, बाय। A few moments later. तर आज सकाळी आम्ही 3:30 वाजल्यापासून ते ऑफलाईन रजिस्ट्रेशनसाठी थांबलो होतो। म्हणजे जे आमच्यासोबत जे फर्जी डॉक्युमेंट्स वगैरे झालं ना, फर्जी रजिस्ट्रेशन आमच्यासोबत जे झालं त्यासाठी आम्ही 3:30 वाजल्यापासून ऑफलाईन रजिस्ट्रेशनसाठी थांबलो होतो लाईन। आणि ते सुरू झाले 7 वाजता, ते आलेच 7 वाजता। आणि मग तिथून आम्हाला लागले 9:30-10 वाजले। आम्हाला 3:30 ते 10:30 वाजेपर्यंत आम्हाला फक्त ते रजिस्ट्रेशन जे डॉक्युमेंट होतं ना ते काढायला लागतं। एवढं वेळ काय करावं आता, एवढं लय टाईम गेला त्याच्यामध्येच। आता सगळ्यांची आंघोळ ते झालेली आहे। आता निघतोय आम्ही केदारनाथला। चला, सगळे आवरत आहेत, त्याचं आवरून झालेलं आहे। आता निघूयात। चला
आणि हां, मला एक म्हणजे असं भारी वाटतं सांगायला, आम्ही गंगा स्नान केली आहे इथं हरिद्वारमध्ये. पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की आम्ही गंगा जिथून सुरू होते ते बघायला जाणार आहे, म्हणजेच देवप्रयाग. भागीरथी आणि अलकनंदा या 2 नदींचं संगम म्हणजेच गंगाची सुरुवात. भारी वाटते. चला बघूया पुढे काय होतं. आता करूया थोड्या वेळाने चेकआउट. 9चा टाईम होता. चला सांगितले काय लेट टाईम लावलं. चला भेटूया पुढे. बाय. आज हम पहाड़ों में भाई वेलकम ऋषिकेश. तर आपण आलेलो आहे देवप्रयागच्या जवळ. इन पहाड़ियों में, या पर्वत रांगांमध्ये. देवप्रयाग. लेफ्ट साईडनं जी नदी येते ती आहे भागीरथी, जी गंगोत्री धाममधून येते. आणि राईट साईडने जी येते ती आहे अलकनंदा. आणि या 2 नदींचं संगम मिळून आपली होते गंगा. पण एक भारी वाटतं, जिथं आपण हरिद्वारला गंगा स्नान केलेलं आहे त्या गंगेची सुरुवात इथून आहे आणि ती आपल्याला अक्षरशः पुढच्या दिवशीच बघायला भेटते. भारी फिलिंग. फिर मैं आपका भी करना है, फिर दोनों मला माहिती आहे की आतापर्यंत ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीनं जास्त चांगला व्ह्यू आहे समोर. पण स्टील हा व्ह्यू पण बस बघण्यासारखं आहे. आणि आपल्याला तिथे समोर दिसते धारादेवी मंदिर. उसका थोड़ा बताओ मंदिर. माता मंदिर है वो, धारादेवी टेम्पल. तो बाढ़ होने की वजह से आई थी, वो मंदिर हटा दिया था वहाँ से. अच्छा. हाँ, इसलिए बाढ़ आ गई. वापसी वहीं रख दिया, अब सब कुछ सही है. ते मंदिर. भैया कौन सी नदी? हे ते मंदिर. ये वो है भागीरथी. भागीरथी नदी आहे ही. वहीं से आगे जाके मिल जाएगी. हा देवप्रयाग. अलकनंदा से जो मिलती है. या पॉइंटवर आहे. आणि आपण इथे खाली बघू शकतो हे जे घर आहेत सगळे वाहून गेले. ते पाणी लगभग त्या लेवलपर्यंत, जो लेवल दिसतं ना ती त्या लेवलपर्यंत पाणी होतं. म्हणजे आपण जिथं थांबलो ना इथून पण पाणी वाहत होतं महाप्रलयाच्या टायमाला. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. काय व्यू है. आगे बैठू. इसको बैठने दे उसको, मैं साइड में बैठ रहा.
चलो बाय बाय. लय आनंदी आहे, लय आनंदी. चलो आ रहा है रे. चलो बाय, पुढे भेटू पुढे. आजच्या प्रवासात आम्ही पाहिलेले प्रत्येक क्षण अविस्मरणीय होते. डोंगरांचे सौंदर्य, हिरवाई आणि शांतता मनाला आनंद देणारी होती. हे दृश्य आपल्याला नेहमीच आठवणीत राहतील. पुढचा प्रवास यापेक्षाही खूप एक्सायटिंग आणि थ्रिलिंग असणार आहे, कारण पुढच्या एपिसोडमध्ये आपण करणारे सुरुवात केदारनाथच्या ट्रेकची. एवढं बोलून मी तुमचा निरोप घेतो आणि भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. टिल देन, जय श्री केदार, हर हर महादेव.